आपला टॉपिक आहे आजचा आपला इन्सिडेंट. व्हॉट इज अ इन्सिडेंट एक्झॅक्टली, किंवा आपण इन्सिडेंट कशाला म्हणत असतो, बरोबर. तर इन्सिडेंट म्हणजे काय, आपण म्हणतो ना, याला डिफेक्ट पण म्हणू शकतो, बरोबर. एखादा प्रॉब्लेम, क्वेश्चन, रिस्क, दिस ऑल याला काय म्हणू शकतो आपण, इन्सिडेंट. While executing a test, you might observe that the actual result vary from the expected results. What is the incident? Actual result is vary from the expected results. When the actual result is different from the expected results, then it is called as incident, bug, defect or problems or issue. म्हणजे जर एखादा डिफेक्ट आपण म्हणतो ना, एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल रिझल्ट दोघं जर व्हॅरी होत असतील तर त्याला आपण काय म्हणत असतो, इन्सिडेंट, किंवा त्याला म्हणत असतो बग और डिफेक्ट और प्रॉब्लेम इश्यू. ओके. इन्सिडेंट इज बेसिकली एनी सिच्युएशन वेअर द सिस्टम एक्झिबिट द क्वेश्चनेबल बिहेवियर. व्हॉट इज द इन्सिडेंट? म्हणजे सिस्टीमचं असं बिहेवियर असतं म्हणजे सिस्टीमचं क्वेश्चनेबल बिहेवियर असतं ज्यामध्ये सिस्टीम काय करते, एक्झिट करत असते. आपण म्हणतो ना, क्वेश्चन मार्क असतो त्याच्यावरती. कधी कधी आपण बघ, एखादा ब्राउझर ऍक्सेस करत राहिलं की ते येलो आणि असं ट्रायंगलमध्ये येलो अशा स्लॅश येते बघ, एरर म्हणून. ते काय असतात आपले इन्सिडेंट. कधी कधी नेटवर्क प्रॉब्लेम असला का तिथे पण असा डॉट येतो ना येलो लाईन मध्ये. इन्सिडेंट इज बेसिकली एनी सिच्युएशन वेअर द सिस्टम एक्झिबिट क्वेश्चनेबल बिहेवियर. अदर कॉजेस ऑफ इन्सिडेंट इंक्लूड फेल्युअर ऑफ द टेस्ट एन्व्हायरमेंट, करप्टेड टेस्ट डेटा, बॅड टेस्ट, invalid expected result and tester mistakes. Other causes of incident. Incident चे causes काय असू शकतात की include the failure of the test environment. टेस्ट एन्व्हायरमेंट फेल्युअर झाल्यामुळे पण इन्सिडेंट करू शकतो. करप्टेड टेस्ट डेटा, टेस्ट डेटा करप्ट झाला तरी होऊ शकतो इन्सिडेंट ऑकर. बॅड टेस्ट, टेस्ट करताना जर चुकीच्या टेस्ट केल्या तरी पण आपण इन्सिडेंट करू शकतो. इनव्हॅलिड एक्सपेक्टेड रिझल्ट, जे एक्सपेक्टेड रिझल्ट आहेत ते जे इनव्हॅलिड असतील, रॉंग असतील, देन ऑल्सो इन्सिडेंट ऑकर होऊ शकतो. अँड टेस्टर मिस्टेक्स, टेस्टरकडनं जरी काही मिस्टेक झाली तरी पण इन्सिडेंट ऑकर होऊ शकतो. ओके. वेन वी टॉक अबाउट द इन्सिडेंट वी मेन टू इंडिकेट द पॉसिबिलिटी दॅट द क्वेश्चनेबल बिहेवियर इज नॉट अ नेसेसरीली ट्रू डिफेक्ट. आपण जेव्हा इन्सिडेंट बद्दल बोलतो तेव्हा आपण काय करतो, टू इंडिकेट द पॉसिबिलिटी दॅट द क्वेश्चनेबल बिहेवियर इज नॉट अ नेसेसरीली ट्रू डिफेक्ट. सिस्टीमचा क्वेश्चनेबल बिहेवियर ऑलवेज डिफेक्ट असेलच असं नाही. प्रॉब्लेम आला किंवा त्यामध्ये आपण म्हणतो ना, कधी कधी लॅपटॉप हँग होतो म्हणजे तो प्रॉब्लेमच आहे का त्याच्यामध्ये, मग तो नाही. लॅपटॉप हँग होतो म्हणजे तो इन्सिडेंट आहे, डिफेक्ट आहे, ॲग्री. बट तो परमनंट साठी का, नेहमी होतो का, कधीतरी मध्ये मध्ये लॅपटॉप हँग होत असतो, बरोबर. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, incident. Every incident is not necessary is it's a true defect. कळाले? We log these incidents so that we can keep the record of what we observe and can follow up the incident and track what is done to correct it. We log these incident म्हणजे आपण काय करत असतो, जे काही इन्सिडेंट असतात ते लॉग करतो म्हणजे रेकॉर्ड करतो, हिस्ट्री मेंटेन करतो. कशासाठी ही हिस्ट्री रेकॉर्ड करतो आपण, टू इंडिकेट द पॉसिबिलिटी दॅट द क्वेश्चनेबल बिहेवियर इज नॉट अ नेसेसरी ट्रू डिफेक्ट. खाली वर झाला मग. व्हॉट वी ऑब्झर्व दॅट वी कॅन फॉलो द इन्सिडेंट, ट्रॅक व्हॉट इज डन टू करेक्ट इट. आपण त्यावरून ट्रॅकिंग करू शकतो की तो इन्सिडेंट फिक्सिंग करण्यासाठी किंवा करेक्शन करण्यासाठी आपण काय ऍक्शन्स घेऊ शकतो, त्याला ट्रॅकिंग कसं करू शकतो, बरोबर. इट इज द मोस्ट कॉमन टू फाइंड द इन्सिडेंट लॉगिंग अँड डिफेक्ट रिपोर्टिंग प्रोसेस अँड टूल्स यूज ड्युरिंग द फॉर्मल अँड इंडिपेंडंट फेज. इन्सिडेंट लॉगिंग आणि डिफेक्ट रिपोर्टिंग प्रोसेस जर असेल तर आपल्या म्हणजे फॉर्मल फेजमध्ये ते दोघं इन्सिडेंट लॉग केलेलं असेल आणि रिपोर्टिंग केलेलं असेल तर आपल्याला इंडिपेंडंट टेस्टिंग फेजमध्ये आपल्याला हे युजफुल असतात. किंवा ड्युरिंग द फॉर्मल रिव्ह्यू किंवा ड्युरिंग द फॉर्मल टेस्टिंग त्यामध्ये आपल्याला इन्सिडेंट लॉगिंग अँड डिफेक्ट रिपोर्टिंग इज मोस्ट नेसेसरी असतं. बट इट विल बी गुड आयडिया टू लॉग द रिपोर्ट, ट्रॅक अँड मॅनेज द इन्सिडेंट फाउंड ड्युरिंग द डेव्हलपमेंट. आपण जेव्हा ट्रॅकिंग करतो किंवा रिपोर्ट लॉग करत असतो किंवा मॅनेज करत असतो इन्सिडेंट, that will be better for the development
and review. Because of it gives the useful information about the early and cheaper defect detection and removal activities. ती इन्फॉर्मेशन आपल्याला कुठे युजफुल होत असते, तर चीपर टू डिफेक्ट डिटेक्शन, जे काही डिफेक्ट फाइंड आउट होतात ते फिक्सिंग करण्यासाठी चीपर असते. अँड रिमूव्हल ऍक्टिव्हिटीज, डिफेक्ट रिमूव्ह करण्यासाठी पण ते काय असतात, चीपर असतात. द स्ट्रक्चर ऑफ अन इन्सिडेंट रिपोर्ट is covered in the standard for the software documentation IEEE 829 and is called as test incident report, which is the standard of the incident report IEEE 829. Okay, and that document describes the test incident that is called as test incident report. True statement about the incident is an incident may be closed without being fixed. म्हणजे इन्सिडेंटचा फाइंड आउट झाला तर तो विदाउट फिक्सिंगही क्लोज केला जाऊ शकतो. अँड इन्सिडेंट शुड बी राईज वेन समवन अदर दॅन द ऑथर ऑफ द सॉफ्टवेअर परफॉर्म द टेस्ट. ऑथर व्यतिरिक्त जर अदर पर्सन येऊन परफॉर्म करत असेल टेस्टिंग, तर देअर शुड बी अ पॉसिबिलिटी टू ऑकर द इन्सिडेंट. How to fix the fault information need not to be included in the test incident report. तो प्रॉब्लेम कसा फिक्सिंग करायचा किंवा तो इन्सिडेंट कसा फिक्सिंग करायचा, हाऊ टू रिमूव्ह और हाऊ टू फिक्सिंग that information is not included in our test incident report. What is the test incident report? That describes the incident. How to fix the fault information need not to be included in the test incident report. तर टेस्ट इन्सिडेंट रिपोर्ट मध्ये तो प्रॉब्लेम कसा फिक्सिंग करायचा, इन्सिडेंट कसा रिमूव्ह करायचा, ही इन्फॉर्मेशन मेन्शन केलेली नसते. अँड इन्सिडेंट लॉगिंग सिस्टीम इज अ व्हॅल्युएबल सोर्स ऑफ प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन ड्युरिंग द टेस्टिंग इफ इट कंटेन्स ऑल द इन्सिडेंट. जो इन्सिडेंट लॉगिंग सिस्टीम आहे ते एक व्हॅल्युएबल सोर्स ऑफ प्रोजेक्ट आहे. म्हणजे आपल्या प्रोजेक्टसाठी ती एक व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आहे. जेव्हा आपण काय करत असतो, जेव्हा त्या रिपोर्टमध्ये ऑल इन्सिडेंट मेन्शन केलेले असतात, बरोबर. म्हणून ते डॉक्युमेंट आपल्याला ऑल इन्सिडेंट कंटेंट असलेलं डॉक्युमेंट आपल्याला युजफुल असतं ड्युरिंग द प्रोजेक्ट. इन्सिडेंट वुड नॉट बी राईज अगेन्स्ट द इम्प्रूव्हमेंट सजेस्टेड बाय द युजर्स. आपण असं नाही म्हणू शकत की युजरने सजेशन दिलं आणि त्यामुळे इन्सिडेंट ऑकर झाला, असं आपण म्हणू शकत नाही. ओके, इन्सिडेंट नेव्हर राईज अगेन्स्ट द युजर against the improvement suggested by the users. The location and instruction how to correct the fault, it need not to be given in an incident report. तो म्हणजे आपण म्हणतो ना, इन्सिडेंट कसा फिक्सिंग करायचा किंवा करेक्टिंग करायचा, ही इन्फॉर्मेशन इन्सिडेंट रिपोर्ट मध्ये देणं किंवा मेन्शन करणं गरजेची असते असं नाही. सजेशन ॲज हाऊ टू फिक्स द प्रॉब्लेम नॉट युजली फाइंड एज अ सॉफ्टवेअर इन्सिडेंट रिपोर्ट. परत तेच म्हणतात की तो प्रॉब्लेम कसा फिक्सिंग करायचा याचं सजेशन पण मेन्शन करणं गरजेचं नसते. ओके, प्रोव्हाइड द टेस्ट मॅनेजमेंट आयडियाज फॉर द टेस्ट प्रोसेस इम्प्रूव्हमेंट इज द व्हॅलिड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इन्सिडेंट रिपोर्ट. व्हॉट इज द व्हॅलिड ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्सिडेंट रिपोर्ट इज प्रोव्हाइड द टेस्ट मॅनेजमेंट आयडियाज फॉर द टेस्ट प्रोसेस इम्प्रूव्हमेंट. टेस्ट प्रोसेस इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी काही आयडियाज प्रोव्हाइड करणं, हे काय आपलं इन्सिडेंट रिपोर्टचं व्हॅलिड ऑब्जेक्टिव्ह. ओके, टेस्ट इन्सिडेंट रिपोर्ट समराइज द टेस्टिंग ऍक्टिव्हिटी असोसिएटेड विथ वन ऑर मोर टेस्ट डिझाईन स्पेसिफिकेशन. टेस्ट इन्सिडेंट रिपोर्टमध्ये काय समराइज केलं जातं, टेस्टिंग ऍक्टिव्हिटीज असोसिएटेड विथ वन ऑर मोर टेस्ट डिझाईन स्पेसिफिकेशन. म्हणजे टेस्टिंग ऍक्टिव्हिटी रिलेटेड किंवा टेस्ट डिझाईन स्पेसिफिकेशन रिलेटेड ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतील त्या पण आपण काय केलेल्या असतात, समराइज केलेले असतात टेस्ट इन्सिडेंट रिपोर्टमध्ये. ओके, it is a false statement about the incident can be analyzed to assist in the test process improvement. Incident can be analyzed to assist in the test process improvement. Every incident analyze होतं असं नाही, म्हणून ते काय फॉल्स स्टेटमेंट आहे. म्हणजे इन्सिडेंट जर निघाला तर तो फिक्सिंग होईलच असं नाही, बरोबर. म्हणजे तो फिक्सिंग होऊ पण शकतो किंवा नाही पण होऊ शकत.
एव्हरी इन्सिडेंटचं अनालिसिस करणं हे शक्यच आहे असं नाही. कळलं? इन्सिडेंट रिपोर्ट वुड नॉट नॉर्मली फॉर्म द पार्ट ऑफ द टेस्ट प्लॅन. Incident report is not a part of the test plan. Incident report describes the all incident and test plan describe all the testing activities planning. That means test plan and incident report, these are the two different documents. Right? One incident is not a part of the test plan. कळालं? It is a false statement about the incident should be always fixed. False statement काय म्हटलंय की incident should be always fixed. Every incident fix होईलच असं नाहीये, म्हणून always fixing होणं हे काय wrong statement आहे, false statement आहे. Incident resolution is the responsibility of the author of the software test is not a true of an incident. Incident report fixing करणं. Incident resolution is the responsibility of the author of the software under test is not a true of an incident. Valid objectives of the incident report is provide the developer and other parties feedback about the problem or enable identification, isolation, correction as necessary. म्हणजे आपला व्हॅलिड ऑब्जेक्टिव्ह काय इन्सिडेंट रिपोर्टचा? इट प्रोव्हाइड द डेव्हलपर अँड अदर पार्टीज विथ द फीडबॅक. म्हणजे ते काय करता, फीडबॅक प्रोव्हाइड करता डेव्हलपमेंट टीमला किंवा आपल्या अदर पार्टीजला की ते प्रॉब्लेम कसे आयडेंटिफाय करायचे, कसे आयसोलेट करायचे म्हणजे सेपरेट आउट करायचे, करेक्शन कसे करायचे जे नेसेसरी, अँड प्रोव्हाइड द आयडिया फॉर द टेस्ट प्रोसेस इम्प्रुव्हमेंट. टेस्ट प्रोसेस इम्प्रुव्हमेंटसाठी आयडियाज प्रोव्हाइड करता. प्रोव्हाइड द टेस्टर विथ मीन्स ट्रॅकिंग द क्वालिटी ऑफ द सिस्टीम अंडर द टेस्ट. क्वालिटी इन्फॉर्मेशन पण प्रोव्हाइड केली जाते कोणाला? टेस्टरला. आयडेंटिफिकेशन ऑफ द टेस्ट आयटम and environment, scope and degree of the impact of an incident of the stakeholder interest would most likely to be included in the test incident report. टेस्ट इन्सिडेंट रिपोर्ट मध्ये काय काय इन्क्लुडेड असतं? आयडेंटिफिकेशन ऑफ द टेस्ट आयटम्स, कुठल्या पार्टवर आपण इन्सिडेंट फाइंड आउट केलाय तो आयटम, अँड इन्व्हायरमेंट, त्याचं टेस्ट इन्व्हायरमेंट, स्कोप और डिग्री ऑफ द इम्पॅक्ट, जो डिफेक्ट फाइंड आउट झालाय, जो इन्सिडेंट ऑकर झालाय त्याचा स्कोप किंवा इम्पॅक्ट किंवा तो त्याचा आपण म्हणतो ना डिग्री, किती डिग्री सेल्सिअस ऑफ इम्पॅक्ट त्यावर झालाय, आपण म्हणतो ना 80%, 70% लाईक दिस ऑन द स्टेक होल्डर्स दॅट विल बी मोस्ट लाईकली टू बी इन्क्लुडेड इन द इन्सिडेंट रिपोर्ट. इथपर्यंत कळालं सगळं? काय डाऊट? According to the ISTQB glossary, what do we call a document that describe any event that occurred during the testing which require the further investigation of an incident report? According to ISTQB glossary नुसार आपण कुठल्या डॉक्युमेंटला इन्सिडेंट रिपोर्ट म्हणू शकतो? The document that describe any event that occurred during the testing. टेस्टिंग करत असताना जो काही इव्हेंट ऑकर होतो अँड विच रिक्वायर द फर्दर इन्व्हेस्टिगेशन, आणि त्याला काय? According to the ISTQB glossary, what do we call a document that describe any event that occurred during the testing which require the further investigation and incident report? According to ISTQB glossary, आपण कुठल्या डॉक्युमेंटला डिस्क्राईब करू शकतो ॲज अ इन्सिडेंट रिपोर्ट? That document describe occurred during the testing which require the further investigation. म्हणजे त्या डॉक्युमेंटमध्ये असे डिफेक्ट डिस्क्राईब केलेले आहेत ज्या डिफेक्टचं आपल्याला फर्दर इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. That document is called as incident report. Suggestion for correcting the problems to be included in the incident report. वरच्या सेंटेन्स मध्ये काय म्हणत होते? Locating and fixing that defect is not necessarily to mention in an incident report. म्हणजे ते डिफेक्ट कसे फिक्सिंग करायचे हे इन्सिडेंट रिपोर्टच्या डॉक्युमेंटमध्ये मेन्शन करणं गरजेचं नाही. आणि इथे काय म्हणताय? सजेशन फॉर करेक्टिंग द प्रॉब्लेम्स टू बी इन्क्लुडेड इन द इन्सिडेंट रिपोर्ट. म्हणजे ते फिक्सिंग कसे करायचे हे सजेशन जर तुम्हाला असेल, सजेशन आणि आपण म्हणतो ना एखादी गोष्ट प्रोव्हाइड करणं, मेन्शन करणं, दोघांमध्ये डिफरन्स आहे. म्हणजे तो प्रॉब्लेम कसा फिक्सिंग करायचा यासाठी तुम्ही सजेशन त्या इन्सिडेंट रिपोर्टमध्ये मेन्शन करू शकतात. ओके. नेक्स्ट, टू शो हाऊ क्विकली द प्रॉब्लेम शुड बी फिक्स
बेस्ट डिस्क्राईब द पर्पज ऑफ ए प्रायोरिटी रेटिंग अँड इन्सिडेंट रिपोर्ट. आपण तो प्रॉब्लेम कसा इझिली किंवा क्विकली फिक्सिंग करू शकतो हे आपण कशामध्ये डिस्क्राईब केलेलं असतं अकॉर्डिंग टू द प्रायोरिटी ऑफ एन इन्सिडेंट दॅट इन्क्लुडेड इन द इन्सिडेंट रिपोर्ट. Reporting the discrepancies as an incident is a part of which phase test, implementation and execution. आपल्या टेस्टिंग करताना जे काही डिफेक्ट येतात, डिस्क्रिपन्सीज मीन्स डिफेक्ट, जे काही आपल्याला डिफेक्ट फाइंड आउट होतात ड्युरिंग द टेस्टिंग ऍक्टिव्हिटीज ते रिपोर्टिंग करायचे. ते कुठल्या फेजमध्ये केले जातात? इम्प्लिमेंटेशन अँड एक्झिक्युशन. असा आपला इन्सिडेंटचा एक छान पॉइंट आहे. समजलंय का इथपर्यंत? Is there any doubt regarding these videos or regarding this topic? You can just comment me. Okay? Thank you.